मित्रो, MPSC, TET आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी इंग्लिशचा अभ्यास करताना तुमच्यासमोर कोणत्या अडचणी असतात हे मला चांगले माहीत आहे. क्वेश्चन्स नेमके कोणत्या टॉपिक्सवर येतात, कोणते टॉपिक्स रिपीट होतात, स्पर्धा परीक्षेची तयारी नेमकी कुठून सुरू करायची हेच विद्यार्थ्यांना कळत नाही. परिणामी भरपूर अभ्यास करून देखील इंग्लिशमध्ये कमी मार्क्स पडतात. परंतु स्पर्धा परीक्षा इंग्लिश ग्रामर हे पुस्तक तुमची ही समस्या अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने सोडविणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या पुस्तकातील टॉपिक वाईज PYQs हे MPSC, TET आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कशा प्रकारे वापरायचे. मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. या पुस्तकामध्ये MPSC, TET आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या 130 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून प्रश्न टॉपिक वाईज अरेंज केलेले आहेत. म्हणजेच टेन्सेसवरील प्रश्न टेन्सेस नावाच्या चॅप्टरमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तर प्रिपोजिशन्स, प्रिपोजिशनल अँड अदर फ्रेजेस, इडियम्स, व्होकॅब्युलरी, सफिक्सेस, प्रिफिक्सेस, कन्फ्युजिंग वर्ड्स, वर्ड्स फ्रॉम अदर लँग्वेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट अशा प्रकारे प्रत्येक घटकाला स्वतंत्र चॅप्टर देण्यात आलेला आहे आणि त्या चॅप्टरमध्ये या घटकानुसार प्रश्न ठेवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे एकूण 61 चॅप्टर्स या पुस्तकामध्ये आहेत. एवढेच नाही तर 3 प्रश्नपत्रिका तुम्हाला सरावासाठी दिलेल्या आहेत आणि ग्रुप C मेन एक्झामिनेशन 2024 या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडून त्याची उत्तरे व स्पष्टीकरणे दिलेली आहेत. प्रत्येक प्रश्न अगदी सोप्या मराठीमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. या ठिकाणी प्रश्न आहे पहा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. या ठिकाणची बरोबर असलेली वाक्य आपल्याला ओळखायची आहेत. आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर, फक्त हेच एक वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे B आणि C ही 2 वाक्ये बरोबर आहेत. तर पहा या ठिकाणी आन्सर आहे टू B अँड C ओनली आणि याचं स्पष्टीकरण पहा, B आणि C बरोबर आहेत. A चूक आहे कारण जाणीवा, मानसिक प्रक्रिया व्यक्त करणारी क्रियापदे ING रूपात वापरत नसतात. अंडरस्टँड हे देखील असेच एक क्रियापद आहे म्हणून A असे असावयास हवे होते. आय कॅन नॉट अंडरस्टँड दिस लेटर, या ठिकाणी कॅन नॉट वापरण्याची गरज होती आणि अंडरस्टँडचं ING काढण्याची गरज होती. हे झालं एका प्रश्नाचं स्पष्टीकरण. आता आणखी पहा, ING रूपात न येणारी आणखी काही क्रियापदे पहा. आणखी काही क्रियापदं दिलेली आहेत जी ING रूपात वापरत नाहीत. म्हणजे या क्रियापदांवर जर प्रश्न आला तरी देखील या 5ही शब्दांवर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडवता येणार आहेत. म्हणजेच एकाच प्रश्नामध्ये तुमच्या अनेक प्रश्नांची तयारी होणार आहे. आता या ठिकाणी पहा, प्रश्न आहे चूज द वर्ड दॅट मीन्स अन एक्स्ट्रीम फिअर ऑफ बीइंग इन स्मॉल कन्फाइन्ड प्लेस. छोट्या जागेची भीती जर एखाद्याला वाटत असेल तर त्याला म्हणतात क्लाउस्ट्रोफोबिया. म्हणजे याचं उत्तर आहे 3. क्लाउस्ट्रोफोबिया म्हणजे छोट्या जागेत असल्यास वाटणारी भीती. फिअर ऑफ बीइंग इन अ स्मॉल कन्फाइन्ड प्लेस. आता या ठिकाणी क्लाउस्ट्रोफोबियाचा तर अर्थ दिलेलाच आहे, परंतु झेनोफोबिया, हायड्रोफोबिया, होमिसाईड या 3 शब्दांचा अर्थ देखील दिलेला आहे. पहा, हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती, झेनोफोबिया म्हणजे परदेशी लोकांची भीती, होमिसाईड म्हणजे मानव हत्या. अशा प्रकारे तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये 4 प्रश्नांची तयारी करता येणार आहे. याशिवाय पहा या ठिकाणी साईड, मॅनिया, फोबियानुसार या ठिकाणी थोडक्यात अर्थ इंट्रोडक्शनमध्ये दिलेले आहेत आणि यावर आधारित खाली प्रश्न दिलेले आहेत. या पुस्तकामध्ये तुम्हाला कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे स्पष्टपणे दिसते. पहा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गव्हर्नमेंट, कोणत्या गव्हर्नमेंटला काय म्हणतात हे दिलेलं आहे आणि कोणत्या परीक्षेमध्ये त्यावर प्रश्न आलेले आहेत. फक्त पहिला प्रश्न आपण एका पेजवर घेतल्यामुळे दिलेला आहे. तर अशा प्रकारे टॉपिकनुसार तुम्हाला सर्व प्रश्न या पुस्तकामध्ये आढळणार आहेत. तर आता आपण हे पुस्तक कसं वापरायचं हे पाहूयात. पहा या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे फोबिया या चॅप्टरचं. या ठिकाणी पहा रूट वर्ड्स दिलेले आहेत. अगोदर या रूट वर्ड्सचा अर्थ माहीत करून घ्या, कारण एकच रूट वर्ड अनेक शब्दासाठी आपल्याला
उपयोगी पडतो। यासोबतच इंट्रोडक्शनमध्ये काही शब्दांचे अर्थ दिलेले असतात, तर इंट्रोडक्शनमधील अर्थ अगोदर समजून घ्या। या ठिकाणी इंट्रोडक्शनमध्ये या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत। हे अर्थ समजून घेतल्यानंतर तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रश्नांचं एक्सप्लेनेशन त्यानंतर आपण पाहायचं आहे। त्यानंतर कोणते प्रश्न रिपीट झालेले आहेत ते आपण पाहायचं आहे। मित्रो, या ठिकाणी जागा नसल्यामुळे आपण एक एक दोन दोन परीक्षांचाच उल्लेख केलेला आहे, परंतु हेच प्रश्न अनेक परीक्षांमध्ये आलेले आहेत, म्हणून कोणते प्रश्न रिपीट होतात हे देखील तुम्ही या पुस्तकामध्ये पाहून घ्या। म्हणजे जर तुम्ही हे टॉपिक नीट केले तर तुमचे अनेक प्रश्न अगोदरच तयार झालेले असणार, कारण अशा प्रकारे रूट वर्ड्स आणि रिपीट होणारे टॉपिक्स जर केले तर पुढील परीक्षांची तयारी आपोआपच होणार आहे। आणि या पुस्तकामुळे तुमचा अभ्यास हा रँडम म्हणजे जसा प्रश्न येईल तसा राहत नाही, तर सिस्टमॅटिक म्हणजे आपल्याला पाहिजे तसा अभ्यास करता येतो। म्हणजे फोबियावरील शब्द आपल्याला चांगले माहीत नसले तर आपण फोबिया या चॅप्टरमधील शब्दांचा अभ्यास करू शकतो। एक शिक्षक आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक म्हणून माझ्या असं लक्षात आलं की त्याच टॉपिकवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्यात येतात। विशेष करून व्होकॅब्युलरी, फ्रेजेस, इडियम्स, प्रेपोजिशनल व्हर्ब्स यावर जास्त प्रश्न विचारण्यात येतात आणि म्हणूनच आपल्या चॅनलवर मी या प्रत्येक टॉपिकचा सिस्टमॅटिक अभ्यास करणार आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये एक टॉपिकचा अभ्यास करण्यात येणार आहे। जर तुम्ही MPSCच्या ग्रुप बी, ग्रुप सी, TET, टेट किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची गांभीर्याने तयारी करत असाल तर हे पुस्तक तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहे, कारण या पुस्तकामध्ये आपण टॉपिक वाईज सर्व प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे। मित्रो, या पुस्तकाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। हे पुस्तक ऑनलाईन आणि पुस्तकांच्या दुकानामध्ये देखील उपलब्ध आहे। आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण फोबिया या घटकावर परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत याचा अभ्यास करणार आहोत। जशी अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगितलेली व्होकॅब्युलरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, तशीच या पुस्तकामध्ये देखील मिळणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही निश्चित पहा। भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हॅव अ गुड डे। थँक्यू।